नुकतंच तुळशीचं लग्न झालेलं आहे, लगीन सराई चालू झाली आहे. आपल्या आजूबाजूला किंवा नातेवाईकात, आपल्या घरात, रिलेटिव्हजमध्ये खूप सारे लग्न समारंभ असतात, लग्न सुरू झालेले असतात. तर त्यामध्ये तयार कसं व्हायचं ह्याचं मी ट्युटोरियल तुम्हाला दिलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला सांगा लुक कसं झालं आहे. तुम्ही पण ट्राय करा. ह्याच्यात मी खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स दिले आहेत, ते यूज करून तुम्ही तुमचा मेकअप खूप छान बनवू शकता. सो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल धनाश्री हियर. फर्स्ट आपण वाइप्सने फेस क्लीन करून घेणार आहोत. मी माझा फेस ह्या वाइप्सच्या सहाय्याने क्लीन केलेला आहे. त्यानंतर टोनर यूज केला आहे, जे मी माझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे मुरवत आहे. नंतर पॉन्ड्सचं क्रीम लाईट मॉइश्चरायझर यूज केला आहे. मॉइश्चरायझर चेहरा हायड्रेटिंग करतं आणि पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतलेलं आहे. मॉइश्चरायझर पूर्ण फेसवर अप्लाय करून झाल्यानंतर मी इनसाइडचं पोअर प्रायमर यूज करत आहे, जेणेकरून माझे पोअर्स लॉक होतील आणि माझा बेस एकदम प्लेन बसेल. अशा पद्धतीने आपल्याला प्रायमर कपाळावर, गालांच्या खाली, नाकावर, लिप्सच्या खाली लावायचं आहे. नंतर इनसाइड कॉस्मेटिकचं कलर करेक्टर यूज करत आहे. मी ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि तो माझ्या डोळ्यांच्या खाली, म्हणजे जिथे पिगमेंट, काळे डाग, रिंकल्स, सर्कल्स असतात त्या ठिकाणी लावायचं. हे करेक्टर मी माझ्या डोळ्याखाली, नाकावर आणि लिप्सच्या आजूबाजूच्या एरियात लावला आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करते. त्यानंतर मी फॉरएवर 52चं कॅरमेल 04 नंबरचा शेड घेतला आहे, जो माझ्या चेहऱ्याला परफेक्ट आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने तो मी टॅप करून ब्लेंड करते. मी यूज केलेलं हे फाउंडेशन हाय कव्हरेज आहे आणि मी ते ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करते, ज्याच्यामुळं मला एकदम सटल बेस मिळेल. नेक्स्ट स्टेप इज कॉन्टोरिंग. मी क्रायलॉन बेस पॅलेटमधला डार्कर शेड घेतला आहे आणि अशा पद्धतीने कॉन्टोरिंग करत आहे. कॉन्टोरिंगचा सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा तो म्हणजे आपला फेस शार्प दिसतो. ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ते जाग्यावरच ब्लेंड करत आहे. पुढे मी PSCच्या कन्सिलरने माझ्या हायलाइट पॉइंट्स हायलाइट करत आहे. मी दाखवल्याप्रमाणे कन्सिलर अप्लाय करून ते ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर क्रायलॉनची लूज पावडर यूज करून मी माझा बेस सेट करत आहे. प्रथमतः डोळ्यांच्या खाली आपल्याला पावडरने सेटिंग करायची आहे. नंतर आय मॅजिकच्या ब्लशर पॅलेटने मी माझं ब्लश करत आहे. डार्कर शेड यूज केलेला आहे. हायलायटर एकदम स्मूथ दिसण्यासाठी तुम्हाला एक टेक्निक सांगते, ती म्हणजे आपण जे फिक्सिंग स्प्रे यूज करतो ते ब्रशवर स्प्रे करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच ब्रशने हायलायटर डायरेक्ट ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यामुळे आपला हायलायटर फेसवर एकदम स्मूथली बसतं आणि एकदम सटल लुक दिसतो, जास्त हेवी पण वाटत नाही. तर ही टेक्निक तुम्ही पण यूज करा. लिपस्टिक ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लिप लायनर. लिप लायनरमुळे आपले लिप्स खूप छान आणि पावटी फिट देतात.
त्यानंतर फिक्सिंग स्प्रे यूज करून मी माझा बेस सेट करत आहे. तर मेकअपमधला सर्वात इंटरेस्टिंग आणि मॅजिकल पार्ट तो म्हणजे आय मेकअप. तर आय मेकअपसाठी मी बेस तयार करून घेतला आहे आणि त्याला पावडरने लॉक केलेला आहे. तर या आय शॅडो पॅलेटमधले मी कलर यूज करणार आहे आणि हे सगळे ब्लेंडिंगचे ब्रश आहेत. याच्यामध्ये ग्लिटर ॲप्लिकेशन ब्रश, ब्लेंडिंग ब्रश, पॉइंटेड ब्रश सगळे ब्रश इन्क्लुडेड असतात. तर मी फर्स्ट कट क्रीज करून घेते. एक डार्कर शेडनी मी माझी कट क्रीज केली आहे आणि ती एका लाईटर शेडने म्हणजे ब्राऊन कलरच्या फॅमिलीमधले शेड घेतले सगळे, त्याच्याने ब्लेंड करते आणि तो एक असा वेव्ही इफेक्ट दिसेल. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे असे लाईट टू डार्क शेड आपल्याला आय मेकअपमध्ये यूज करायचे असतात. त्यानंतर मी एका फ्लॅट ब्रशने कट क्रीज तयार करते आणि ब्राऊन कलरच्या शेडने ती ब्लेंड करते. नंतर ग्लिटर ॲप्लिकेशनसाठी मी ग्लिटर ॲप्लिकेशनचा ब्रश घेतला आहे आणि गोल्डन कलरने ते छान ब्लेंड केलं आहे ॲप्लिकेशन करून. नंतर आयब्रो डिफायनिंगसाठी मी PSCचा आयब्रो डिफायनर यूज केला आहे. मला ब्रॉड आयब्रो आवडतात. तुम्ही तुमच्या नुसार आयब्रोचा शेप डिफाईन करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ब्रश तो म्हणजे मला सापडत नव्हता आणि तो हा ब्रश आहे. हा ब्रश तुमच्याकडे असायलाच हवा. हा इझिली अवेलेबल होतो. त्याच्यामुळे जे आपले आयब्रोचे हेअर्स असतात ते प्लेन होतात, स्ट्रेट होतात, जे अस्ताव्यस्त झालेले असतात आणि आयब्रोला खूप छान शेप येतो. आणि मेकअपमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे लायनर. लायनरमुळे आपले डोळे अट्रॅक्टिव्ह दिसतात. मी दोन्ही साईडला लायनर अप्लाय करून घेतला आहे. नंतर वेगाचं काजळ यूज करून मी एक ब्रॉड लाईन तयार केली. काजळमुळे डोळे छोटे दिसतात आणि एका ब्राऊन शेडने मी ते काजळ जाग्यावरच ब्लेंड करते. त्याच्यामुळे एक स्मोकी इफेक्ट दिसतो आणि टिकली लावून मी माझा मेकअप नक्की सांगा. गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे माझ्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला काहीच दिवस बाकी आहे. ही फक्त 2 ते 3 महिन्याची जर्नी होती. आता ही जर्नी अशीच पुढे चालू राहणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली. ही ज्वेलरी कलेक्ट करायची, साडी कलेक्ट करायची, ब्लाऊज फिटिंग करायचा, सगळं अरेंज करून, हेअरस्टाईल वगैरे सगळं करून. आणि हे सगळं मी एकटी करते. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला खूप मेहनत आहे. तर असंच प्रेम राहून द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येतील. सो असंच प्रेम राहून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.